आता बघूया टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या। 900 कोटींच्या प्रकल्पावरून सेना भाजपात जुंपण्याची शक्यता। सिडकोच्या जालना खरपुडी या प्रकल्पाची चौकशी करण्याचे मुख्यमंत्री सचिवालयाकडून आदेश। आम्ही सुरू केलेले प्रकल्प लोकहिताचेच आहेत। प्रकल्प सुरू केले तेव्हा सुद्धा फडणवीस आणि अजित पवार सोबत होते। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं वक्तव्य। मंत्री होतो तेव्हाही आम्ही मॉनिटर करत होतो। मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री त्या सीएम वॉर रूमचं मॉनिटर करत असतात। एखादा प्रकल्प जो आहे त्याला कुठे अडचण आहे का, लँड एक्विजिशन, फॉरेस्ट, इतर काही परवानग्या थांबल्यात का, यामुळे तो प्रकल्प जो आहे त्याला चालना मिळते। सिडको प्रकल्पाच्या चौकशीचे आदेश तर हा मुख्यमंत्र्यांचा अधिकार। मात्र हा प्रकल्प चालण्यामध्ये झाला पाहिजे। शेतकऱ्याला योग्य मोबदला मिळाला। मला नाही वाटत की शिंदे साहेबांनी हा प्रकल्प मंजूर केला आणि देवेंद्र फडणवीस त्यात खोडा घालतील। खालच्या पातळीवर काही झालं असेल। अर्जुन खोतकर यांची यावर प्रतिक्रिया। आता मुख्यमंत्र्यांनी जर चौकशीचे आदेश दिले असतील तर तो त्यांचा अधिकार आहे। ते त्यांच्या अधिकाराखाली ते चौकशी करू शकतात। ते मी त्यावर काही भाष्य करू शकणार नाही। काही शाळांना चुकीच्या पद्धतीने अल्पसंख्याक दर्जा, सूत्रांची माहिती। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून या घटनेची दखल। अल्पसंख्याक विभागाच्या निर्णयाला मुख्यमंत्र्यांकडून स्थगिती। मान्यतेसंदर्भात चौकशी करण्याचे आदेश दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। एकनाथ शिंदेंना जिवे मारण्याची धमकी। अज्ञात व्यक्तीकडून शिंदेंची गाडी बॉम्बने उडवण्याचा धमकीचा मेल। तर आम्ही धमक्यांना घाबरत नाही, एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया। असे अनेक वेळा मला धमक्या येऊन गेलेल्या आहेत, पण काय त्या धमक्यांचा काय मी कधी विचार केलाही नाही। मी माझं काम करत राहिलो आणि आता हे काम सुरूच राहणार आहे। कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंना जामीन मंजूर। सत्र न्यायालयामध्ये अपील करण्यासाठी 30 दिवसांची मुदत। 1995च्या फसवणूक प्रकरणामध्ये कोकाटे बंधूंना 2 वर्षांचा कारावास आणि 50,000चा दंड। तर माझ्या राजीनाम्याची मागणी होऊ शकते, मात्र न्याय मागण्यासाठी हायकोर्टात जाणार। कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंची प्रतिक्रिया। प्रकरण समोर आल्यानंतर आता राजीनाम्याची मागणी देखील लगेच होऊ शकते ना। काय राजीनाम्याची मागणी होऊ शकते? आता हे सगळं प्रकरण समोर आल्यानंतर आता राजीनाम्याची मागणी देखील लगेच होऊ शकते ना। काय राजीनाम्याची मागणी होऊ शकते? आरोप सिद्ध झाल्यामुळे माणिकराव कोकाटे यांचा तातडीनं राजीनामा घ्यावा। तसंच कोकाटेंचं विधानसभेचं सदस्यत्व सुद्धा रद्द झालं पाहिजे। सुषमा अंधारेंची यावर मागणी। 2 वर्षाची किंवा 2 पेक्षा जास्त शिक्षा होऊ नये, म्हणजे व्यक्ती मंत्रिमंडळातून तर बाहेर पडतेच पडते, परंतु त्याचे सदस्यत्व सुद्धा रद्द झाले पाहिजे। महादेव मुंडे हत्या प्रकरणातील आरोपी पोलिसांना माहीत आहेत। तर ज्ञानेश्वरी मुंडे यांचा दावा, हत्या झालेल्या वेळेचे पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांचे सीडीआर काढा। ज्ञानेश्वरी मुंडे यांची मागणी।